नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज सिग्मा क्रॉप सायन्सची टीम आली आहे जामनेर जिल्ह्यामध्ये, जिल्हा जळगाव आणि तालुका जामनेर. आज आपल्यासोबत एक प्रगतिशील शेतकरी म्हणू शकतो आणि वैयक्तिकरित्या टेक्निकली ते डॉक्टर्स पण आहेत, ह्युमन डॉक्टर. आणि आज आपण त्यांनी सिग्मा क्रॉप सायन्सचं सुपिक सॉइल हे प्रोडक्ट केळीमध्ये ड्रेंचिंगसाठी वापरलंय. आज आपण त्यांनाच विचारूया की ड्रेंचिंग केल्यानंतर थंडीचे दिवस आहेत, दुपारच्या आणि सकाळच्या तापमानामध्ये खूप जास्त फरक आहे. केळीची जी हाईट व्हायला पाहिजे ती होत नाहीये, तर नेमकं काय त्यांना अनुभव जाणवलेत सुपीक सॉइल बद्दलचे, तर आपण साहेबांनाच विचारूया. साहेब, आपण आपला थोडा परिचय देऊन बाकीच्या गोष्टींवर आपण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील. माझं मूळ गाव हे लहासर आहे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव आणि स्टेट महाराष्ट्र आहे. मी 6 नोव्हेंबरला या केळीच्या बागाची लागवड केलेली आहे आणि लागवड केल्याच्या नंतर सेकंड ड्रेंचिंगमध्ये जीवामृत सोबत सुपीक सॉइलचा वापर केला आहे. मला असं वाटलं होतं की म्हणजे आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स होता, माझे बेड कडक होत होते, जमिनीत म्हणजे कडकपणा जमिनीमध्ये वाढलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये बेड नरम राहायला पाहिजे, जमीन भुसभुशीत राहायला पाहिजे. यासाठी मी माहिती घेतली, सुपीक सॉइल विषयी मला माहिती मिळाली आणि मी जीवामृत सोबत त्याचा वापर केला. तर मी आतापर्यंत 1001 लिटर याप्रमाणे ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याचा मला रिझल्ट असा दिसला. आज जवळपास 1.5 महिना झाला ह्या रोपाला. माझा हा जो बेड आहे 4 फुटाचा बेड आहे आणि हा जो मधला वाफा आहे ज्यामध्ये आपली ड्रीप लाईन आहे, त्या ठिकाणच्या मातीचा कलर मला बदललेला दिसतोय. त्यानंतर ज्या वेळेला आपण बेडवर पाय ठेवतोय तर हा बेड अतिशय नरम, खूप नरम झालेला आहे. जमिनीची पोरोसिटी मध्ये खूप बदल झालेला आहे, पोरोसिटी वाढलेली आहे. तर सुपीक सॉइल प्लस जीवामृत याचा मला खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी दिसलाय. ओके, धन्यवाद सर. मला एक छोटासा अजून विचारायचं, कदाचित तुम्ही जसं म्हटले की आपली जमीन अगोदर कडक होती आणि फर्स्ट टाइम तुम्हाला एवढं भुसभुशीत जाणवतं, तर ती गोष्ट कितपत खरी आहे? मला 100% खरी आहे, कारण याच प्लॉटवर याच्या अगोदर पण केळीचा बाग होता, समोर सुद्धा माझा केळीचा बाग होता. तर जमीन केळीचा जो बेड होता, हा बेड एकदम टणक, आमच्या इकडच्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं की पाटा बांधला गेलाय, कडक झालेली आहे जमीन, असं होतं. आणि त्याच्या मागचं कारण मग नंतर मी सर्च करत करत गेलो. मला असं लक्षात आलं की माझ्या जमिनीचा कार्बन हा कमी झालेला आहे, सेंद्रिय खताचं प्रमाण जमिनीतलं हे कमी झालंय आणि त्यामुळे लगेच तर कार्बन वाढू शकत नाही. म्हणून मी शेणखत वगैरे याचा तर निश्चित वापर केलाच, परंतु इन्स्टंट काहीतरी त्यामध्ये भुसभुशीतपणा यावा, गांडूळ तयार व्हावे, यासाठी मी जीवामृत सोबत सुपीक सॉइलचा वापर केला. सुपीक सॉइलचं मी सर्च करत करत मी या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचलो आणि फर्स्ट ऍप्लिकेशन मध्ये मला चांगले रिझल्ट दिसले. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये केळी लागवड बऱ्यापैकी चालू आहे, तर एक इतर शेतकऱ्यांना आपण ह्या सुपीक सॉइल या प्रोडक्ट बद्दल आणि शेणखताचा एक पर्यायी उपाय म्हणून आपण सुपीक सॉइल सजेस्ट करू शकतो का? तुमचं काय मत असेल? 100% करू शकतो, कारण आपण या वर्षी केळीच्या शेतकऱ्यांना जर बघितलं असेल तर केळीचे रेट जर बघितले तर शेतकऱ्याला केळी ह्या वर्षी परवडलेली नाहीये आणि अशा परिस्थितीत केळीवर शेतकरी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतो, खूप महाग पद्धतीने ते पडतं. तर कुठेतरी शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने सुद्धा हे करायला पाहिजे, जेणेकरून शेणखत असेल, सुपीक सॉइल असेल, आपल्या जमिनीमध्ये मुळातच नैसर्गिकरित्या जे NPK पडलेलं आहे ते पिकांनी ऍब्सॉर्ब करावं. यासाठी त्याला तसं ऍटमॉस्फिअर जे तयार करायचं असेल तर आपण शेणखत, जीवामृत स्लरी आणि सोबत सुपीक सॉइलचा वापर जरूर करावा, जेणेकरून गांडुळांची उत्पत्ती होईल, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल आणि मुळांना आपल्या खतांपेक्षा नॅचरलरित्या जमिनीत पडलेले खतं ऍब्सॉर्ब करण्याची ताकद मिळेल. खरोखर डॉक्टर साहेब, धन्यवाद तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. आणि एक इतर शेतकरी आणि व्यापारी मित्रांना मी एक विनंती करू शकतो, एक चौकस दृष्टिकोन म्हणतो आपण, एक ह्युमन बॉडीचे जे डॉक्टर आहेत शेतीमध्ये तितक्याच चौकसपणे ते काम करतायत आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने बघणे. सर, एक अजून एक शेवटचा प्रश्न, जमिनीमध्ये साधारण बऱ्याच जमिनींचा मूळचा जो कलर आहे तो हरवलाय, जमिनी व्हाईटिश झाल्यात, थोडासा खतांचा वापर जास्त झालाय. तुम्हाला ह्या 15-20 दिवसात असं जाणवलंय की कदाचित सुपीक सॉइल वापरल्यानंतर जमिनीचा जो ऍक्च्युअल कलर आहे तो परत येतोय असं तुम्हाला? हो, मी ऍक्च्युअली खरं तर सरांना याच्या अगोदरही कॉल केला होता. मी माझ्या ड्रीप लाईनच्या बाजूला असलेल्या जमिनीचे फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कलर कॅमेऱ्यामध्ये येत नाही. परंतु एक शेतकरी या नात्याने, मी कुठल्याही कंपनीचा ऍडवायझर नाहीये, परंतु एक शेतकरी नात्याने मला माझ्या जमिनीच्या कलरमध्ये फरक पडलेला दिसतोय. आपण जर जवळून बघितलं तर जमिनीच्या वरच्या थरावरचे जे मातीचे जे कण आहे ते
त्याचा थोडासा असा ब्लॅकिश चॉकलेटी कलर झालेला आहे, भुसभुशीतपणा, आणि आपण जसं म्हणतो वारुळासारखं तयार झालेलं त्या प्रकारचा थर मला माझ्या जमिनीवर दिसतोय, जो आता ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसू शकत नाही, परंतु तो बदल 100% झालेला आहे. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यांनी जर खरोखर जमीन सुपीक करायची असेल आणि खरोखर उत्पन्न कमी खर्चात घ्यायचं असेल, शेणखताचा एक पर्यायी वापर म्हणून आपण सुपीक सॉइलला अवश्य ट्राय करावं. आणि साहेब, तुम्ही तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.